आम्हाला पंचायत राज समितीमध्ये बोलवलं होतं मीटिंगमध्ये. आम्ही गेलो, माझी शाळा रंगरंगोटी झाली, हे मोकबला झाला, फरशी झाली, सर्व झालं. परसबाग सीसीटीव्ही कॅमेरा झाला. म्हणजे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला बसायला एक खुर्ची नव्हती मी ज्यावेळेस देवमाट झालो होतो त्यावेळेस, पण सगळ्याचं सहकार्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणखी या शाळेचं रूपांतर कसं जास्तीत जास्त चांगलं करता येईल त्याप्रमाणे करणारच आहे. तुम्हाला एक प्रामाणिकपणाने मी सांगतो, मी मला तिथे गेट बसवायचा उद्या, आणि हे एवढं तुम्ही एवढं आम्हाला भीत तेवढी करून द्या, कारण का शासनानं आज निधी तेवढे येत नाही. आमचा जे खर्च आलाय एक 12,000 आम्हाला वर्षाला खर्च येतो, येत नाही. त्याच्यातलंच आम्ही आमच्या सरांना 2-2 बोर्ड म्हणलेले पेंटिंग, म्हणजे मुलांना काय आलं पाहिजे काही मागितलेलं आम्ही तयार आहोत. पैशाचा विचार करत नाही सावकार, पैसे येतील जातील, पण आमची तळमळ आहे आणि त्याप्रमाणे आमचे शिक्षक लाभलेत आम्हाला. आणि तुमचंही सहकार्य असू द्या, गेट करू द्या आम्हाला एवढं, आणि तिथं कोणाची परवानगी द्यावी सर्वांना. एक शाळेच्या वतीनं मी विनंती करतो, कारण का हे शाळेची जागा आहे, नियमानं आहे, पण तुमच्या गावाच्या प्रेमाखातर सर्वांनी सहकार्य केलं तर छान होते. नियमानं काय चालत नाही, नियमानं मी मुख्याध्यापक करतो म्हणून नाही, हे तुमचं प्रेम महत्वाचं आहे. याच्यामध्ये हे शाळा म्हणजे आहे, हे माझं लेकरू, आज गरीबाचं लेकरू शिकणं म्हणजे माझंच लेकरू आहे. हे सर्वांची एक भावना झाली पाहिजे. त्या वतीनं मी इथं आम्ही शाळेमध्ये तुम्ही आज पांडुरंग पाटलाला विनंती करतो, एवढी एक वाल भीत करून द्या मला. मी गेट बसवतो. 12,000 रुपये आले. गेल्या वर्षी बसून आलो, साहेबाला विचारलो, पण तेही म्हणले थोडं थांबा, गडबड करू नका. आणि साहेबांनी म्हणले लेकरासाठी आणि इथं पाण्याची व्यवस्था करू. एक तुमचा कार्यक्रम असेल लग्नाचा, बिंदास ठेवा, पण आमची एक सुट्टीचा दिवस बघून ठेवा. गावकऱ्याला की विनंती आहे, कसं आहे आम्हाला देत नाही, कलेक्टरला देता येते. आणि कसं होते आता तुमच्या प्रेमाखातर आम्हाला नाराज करता येत नाही गावाला आल्यामुळं, पण कसं होते सुट्टी देता येत नाही. रविवार शनिवार बघून ठेवा ना, आणि त्याशी तुमची शाळा आहे, तुम्ही वापरा, छान वापरा. आणखी त्याला काय कमी असतं सहकार्य करा, देणगी द्या. की देणगी आम्हाला देऊ नका, एक वस्तू आणून द्या तुम्ही शाळेसाठी. हो साहेब, मी 10 वर्ष आजोबाला ड्युटी केलं. सर्वांना विनंती करतो, मी 1.25 लाख रुपये आम्ही गावामध्ये वर्गणी केली, मी आणि माझे एक हेडमास्टर होते, आणि शाळेला डिजिटल केल्या. 10 वर्षामध्ये आम्ही शाळेला डिजिटल केल्या, लेझिम पथक तयार केल्या, हे सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. मग असं आपल्याकडे राहायला पाहिजे. त्या आजोबाच्या लोकांनी बघा इतकं सहकार्य करतात, मग सहकार्य तेव्हा करतात. आम्ही बी गावामध्ये शिकलो होतो, बरोबर आहे ना. समज मी राहतो, मग मी हेडमास्टर झालो, मास्टर झालं, मग जमणार नाही. हे बी आमची जाण आहे. आम्ही तुमच्या सोबत राहायला तयार आहोत. तुमचं सहकार्य राहू द्या, आम्हाला सांगा. मग याच्यामध्ये बदल करायचा आम्हाला 1 वर्षामध्ये अजून जसा जास्तीत जास्त बदल करता येईल मी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या सरांच्या दोघांच्या वतीनं लोकसभागातून भरपूर करता येते. आणि ते पंचायत राजमध्ये आपला जो 1 नंबर राहिला मागे, त्याच्यामध्ये साहेब नंबर आणा. काही परमिशन भेटलं तर आपल्या शाळेच्या वतीनं तुमचं नाव जमून जाईल. तुम्ही आलात